दया करिताही गातू नाही, जे विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, जयाचे ने स्वभावी, हे होत जात आगवी, तरी सांग काय सुचावे हे तत्वा, एरवी तरी पार्था, तुझ का नेनो न मने चित्ता, परी किटाळ हे सुचिता बहुता परी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं, ये सर्वत्र सर्वदेही दया करिता गातू नाही, हे विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आज आपण सत्संगाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आलो. आपल्या भाऊबीजेनंतर पहिल्यांदाच आपण एकत्र आलो ना. कामाची गडबड चालू आहे, थोडे चिंतन माग पुढं झाले. बॅटरी लो झाल्या का मग थोडं सत्संग पाहिजे, आणि सत्संग नसला का मग माणसं निस्तेज होऊन चालले. आता आपण पाहू राहिलो बाहेर गण फिरतो आपण, पण मग आपलं जे पेरलं ते उगलं पाहिजे ना. म्हणून आपण हे चिंतनाचा एक उपक्रम आपण या ठिकाणी चालू केला. ते मागच्या हप्त्यापासून चालू केला. हे देवगावचे मंडळींनी आपल्याला बिचाऱ्यांनी आपल्याला शिकवलं. त्यांनी सांगितलं भाऊ चिंतन घ्यायला या, तुम्ही येतात बोलतात, लोक बसा बसा ऐकत, 11 वाजे लोक निघून जाते, तुम्ही निघून जाते, पण काही ते परिणाम यायला पाहिजे ना. आपण जे नाम घेतलं ना त्या नामाचा अनुभव यायला पाहिजे. एकदा जीवाला एकदा अनुभव आला ना मग तो सोडित नाही. त्याला किती काही होऊ द्या. एक बघा ते काय सांगतात, किती सोपं आहे. जे सर्वत्र सर्व देई, सगळ्याच्या देहामध्ये आहे का नाही, सगळ्याला मध्ये आहे का नाही, पण सगळ्याला कळत होतं कधी याच्या आधी नाही कळत होत. दया करिता घातू नाही, त्याचा कधी घात होईल का? ते कधी संपल का? त्याला कोणी काही संपू शकतं का? नाही संपू शकत. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, ते चैतन्य सगळ्यामध्ये आहे, विश्वामध्ये आहे, आपल्यातही आहे, आणि त्या चैतन्याला आपल्याला जाणून घेण्याकरताच साधन नाम. एक तर काही कल्पापर्यंत आपली देवाची भेट नाही, काही कल्प निघून गेले, काही जन्म निघून गेले, कोट्यावधी जन्म झाले तुमचे आमचे. आपण अनंत जन्मापासून सोबत आहे. या जन्मात नाम घेतला अशातला काही भाग नाही. अनंत जन्मापासून आपण सोबत आहे. द्वारगुराच्या जन्मात संगत होतो आपण, कल्पात एकाच होतो. म्हणून तर गाठ पडली. नाही तर काय गाठ पडली ठका ठका. म्हणजे गाठ पडली कशामुळं? असं कितीतरी जीव आहे का ते वाट बघताय, आणि कुणाच्या तरी माध्यमातून कार्यक्रम घेतला जातो, आणि तिथं गेल्यानंतर त्या जीवाला ते म्हणजे मी लई वर्षाची वाट पोरलो, माझा म्हणजे उद्धाराचं साधन मला मिळालं पाहिजे. म्हणजे काय झालं, जोपर्यंत पुण्य फळाला येत नाही तोपर्यंत ते जीवनाला येत नाही. पुण्य फळावं लागत, नाही तर कोट्यवधी जन्माचं देवाची आपली भेट नाही ना. काही कल्प निघून गेले. देव आपल्यातच आहे की नाही? आतच आहे. व तो काळाय करता कळन का सांगा बरं? आपला श्वासरातन दिवस चालू आहे, कुत्र्या मांजराचा बी चालू आहे, मग त्याची किंमत त्याला आहे का? त्याची किंमत सद्गुरुनाथ करून देत असतात, त्याची किंमत संत करून देतात. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ आहे आपल्याच जवळ आहे ती वस्तू का नाही? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपली जागा चुकली होती, सद्गुरूने तेवढी दाखवून दिली. काय केलं वेगळं? रात्रंदिवस श्वास चालू आहे की नाही? असं भजन कुठल्याही वेळी, कुठल्याही काळी, कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवाला करता येत. बघा ना, श्वासाला एक श्वास खाली नाही जाऊ द्या. कामामध्ये श्वासाला काय काम आहे? मन कामाला लावून देत आहे आपल्याला, इंद्रियाला. त्या मनाला आपल्याला काम लावायचंय. आता तुम्ही मावल्या कांदीला राहिले की नाही, मनाला काय काम आहे? डोळे रोप पाहणारचे, बोट उचलणाराचे, वाफ्यातच ठेवणारे, काय काय दुसरीकडे थोडी टाकणार आहे. पण त्या मनाला सांगितलं पाहिजे, रोप उचलणार सुद्धा नाम घे, ठेवताना सुद्धा नाम सोड. किती सोपं आहे. सहज सहज करता येतं. चालता बोलता उठता बसता जेवताना मनाला छंद लावून टाकायचा. माझं चिंतन नाही झालं हे डोक्यातून काढून टाका. ज्या दिवशी श्वास बंद पडला त्या दिवशी चिंतन बंद पडलं. नाही तर चिंतन चालू आहे, फक्त आपलं काय नाही त्याच्याकडं लक्ष नाही.
दवडून श्वासोश्वास. आपला श्वास उगत नाही वाया घालायचा. रात्रंदिवस तो चालू आहे, त्याच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं आणि त्या श्वासातून नामच येतं, दुसरं येत नाही. तुम्ही बघा आता काय भारी श्वास चालू होते, याची तिघा चौघाचे मस्त श्वास चालू होते. काय श्वासाची त्यातून नाम येत होत बाहेर, गद 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 करत होत मध्ये. असा श्वास चालू द्यायचा. थोडं करायचं पण व्यवस्थितरित्या करायचं, कातून करायचं. आपला परिणाम आपल्याला वाटला पाहिजे. मन पळतंय राहून राहून. ज्या सैरा वैरा पळणाऱ्या मनाला तर लगाम घालायचंय आपल्याला. देहाची ममता काढून टाकायची, देहावरचं प्रेम कमी करून टाकायचं. देह आपण नाही ना, याला लोक 5 लिटर टाकून काडी लावणारच आहे ना. देह आपण आहे का? देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस आहे, या उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे देह. या देहामध्ये गुप्त काय आहे? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आपला श्वास आपला पुरता का? आपले श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ आपला श्वास आपल्या पुरता आहे का जगभर आहे? आपण जर घेतला आपल्या पुरता, सोडला तर कुठे गेला माहिती का? काळाला का तो कुठे गेला? तर ज्ञानोबा तेच सांगतात, निवृत्ती दादाच्या कृपेने स्वतःचे बंधू मोठे पण सद्गुरू म्हणून लाभले. निवृत्ती दादाने जे गहिनीनाथानं जे ज्ञान होतं ना, ते ज्ञान जसेच्या तसं सद्गुरुनाथ आपल्यावर संक्रमित करत असतात. पण आपल्या कर्मामुळं, आपल्या पुण्यामुळं, आपल्या अनंत जन्मीचं जे संचित आहे, त्या संचितामुळं ते तुम्हाला फळाला येत असत. तुमची किती श्रद्धा, किती विश्वास, किती भाव त्या नामावर आहे, त्यावर ते फळाला येत असत. आम्ही एका साधकाच्या तिथे गेलो, माझ्यासोबत नवीन भाऊ होता. आम्ही दोघं गेलो. त्या साधकानं आम्ही चालू करायच्या आधी चालू केलंय. असं झालं, नाम आमच्या जीवनात आल्यापासून असा बदल झाला ना, काय सांगावं तुम्हाला. मी तालुक्याच्या ठिकाणी एक प्लॉट घेतला. मला जीवनामध्ये ती वस्तू घ्यायची लय दिवसाचं चाललं होतं. पण एक माणूस अचानक उभा राहिला आणि त्याने सांगितलं, तुला पैसे लागते का? घेऊन जाय, किती लागते तेवढे घेऊन जाय. आणि ती गोष्ट माझ्या दारापुढे उभं झाली. जेव्हापासून नाम घेतलं तेव्हापासून असं झालं तसं झालं, तेच ऐकू ऐकू कटळून गेलो. 3 घंटे झाले. ते माझ संघ एक हुशार होता, गौरव दादा सारखा भाऊ होता. ते सांगितलं, बाबा हे सारे संसाराचं सांगू राहिलं, नामच काऊनच काही सांगा ना. म्हणजे तू नामाचा परिणाम सांगू राहिला. हे नामाचा परिणाम नाहीये. संसारामध्ये ज्या गोष्टी उलट याच्या विरुद्ध होत आहे. संसारात आल्यानंतर दुःख लागन, नाम घेतल्यानंतर पिकच येणार नाही, पावसानं सारं खराब होऊन जाईल. मग आपण म्हणायचं, काय बाबा नसतं घेतलं तर बरं झालं असतं, आमचं सारं या वर्षीचं पीक वाया गेलं. पण नाही, देव परीक्षा, भगवंत आपली परीक्षा घेत असतो. जरी दुःख जीवनामध्ये आलं तर त्या दुःखाकडे दुःख म्हणून नाही पाहायचं. नाही, भगवंतानं ते आपल्यासाठी काय केलेले, परीक्षा घेतलेली. हा टिकवतो का, याचा भाव टिकवतो का, हा मग त्याला संसाराचा अनुभव सांगू राहिला तो. पण नामाचा अनुभव सांगितला की ते म्हणतो, भाऊ काय सांगा, घरी ना या आल्यापासून यांना वेळच मिळाला. धरणातून पाणी आणले, मग ती मोटर चालू करावं लागत, भरावं लागत. नाही भरला तर आपण एकल पाहिजे, आपल्या मागं पुढं कोण नाही, पोरं लहान लहान अजून, मग ते कोणा करावा. अरे ते होणारच आहे आणि ते करायचंच आहे. असं नाही का आपल्याला ते नाही करायचं का, सोडून द्यायचं का, करायचंय. पण आपल्यामध्ये ज्याच्या करता आपण जन्माला आलो ना, ती गोष्ट आपल्याला साधायची बरं का. देह एवढ्या करताच आहे. देह प्रपंचाचा दास आहे. देह प्रारब्ध अधीन. देह तो प्रारब्ध अधीन, तो प्रारब्धावर अवलंबून आहे. ये रे तुम्हाला आम्हाला गंज मेहनत करू नये, आपल्याला गंज वाटत, तसं होतं का? आपण जे यावर्षी उत्पन्न गृहीत धरलं ते झालं का? मग ज्या ते झालं नाही त्या ते आपल्या हातात आहे का? हे देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. जे चैतन्य आपल्यामध्ये ना, त्याला जाणायचंय, त्याला समजून घ्यायचंय आणि माया दूर करायची, चालायची. देहाची असेल, प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, देह माती होय, माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. काय
जोपर्यंत या देहामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. जोपर्यंत या देहामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत 4 मिले 64 किले. ज्या दिवशी या देहातून आत्मारामानं त्याचा असहकार काढून टाकला, त्याच्यातून तो निघून गेला, असहकार पुकारला, त्यावेळेस या देहाला कोण खातं काय? कोण सुंदर आहे मग काय काढी लावते की त्याला? नाही. आत्म्यामुळं चैतन्यामुळं या मातीला किंमत आहे. चैतन्य निघून गेलं, आत्माराम निघून गेला, देह माती होईल. तो माती समान आहे. पण त्याच्यामध्ये ही चैतन्य शक्ती वास करते. रात्रंदिवस आपण झोपतो. देव झोपला कधी? देव झोपला का? सारं झोपलं जग. आप मर गई, दुनिया डूब गई. काय राहतं काय? सूर्य उगवतो का मग त्यासाठी? ज्या माणसाचा आत्माराम निघून गेला त्या माणसाला सूर्य उगेल ते कळतो का? सूर्य मावळेल कळतो का? आपली जमीन कळते का? सातबारा कळतो का? काहीच कळत नाही. तसं चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या देहाला, संसाराला किंमत असते. आणि आपलं भाग्य चांगलं, तुम्ही सगळे महात्मे श्रीपाद बाबाच्या त्या विचाराला सहमत झाले. नाही तर चांगल्या चांगल्याच्या नशिबात नाही भाऊ. देव करता करता कठळून गेले. मला कोण म्हणे का कोणाला तरी भेटायला गेलो, ते म्हणे मी 4दा 4 धाम केले, लय पुण्य आमच्या जवळ. म्हटलं बरं आहे ना, त्याला उद्धार होईल का? मग मराच्या टायमाला आधी व्याधी उपाधी जीवाला लागतात, त्रास, अत्यंतिक मरणांतिक त्रास होतो. काय झालं, आम्ही सोबत जात होतो, रस्त्याने जात झाड दिसले, फार डोंगरे आणि पळसाचे झाड आहे सगळे चौकडून. ते म्हणते बाबा हे जीवच आहे ना, ते ज्या झाड वाळलं त्याच्यातून राम निघून गेला, म्हणजे आत्मा निघून गेला का नाही? त्या योनीतून आपण आलेलो आहे. डोंगरा खोंगरा ते कुत्रे मांजर हिडत त्याला काय खायला मला सांगा बरं? कशी राहते ते? कोण सांभाळतं त्यांना? त्यांना चिंता आहे का कशाची? मग ते भगवान आपण त्या योनीतून आलेलो आहे बाबा. 84 लाख योनीमध्ये आपण आलेलो आहे. आपल्याला त्याचं स्मरण नाही. आता एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये ते पळसाची मोठमोठे झाडे किती वर्षापासून असतील? मग त्याला काय सांगा ना मला तुम्ही. मग अशा योनी आता परत आता जर वर्म चुकलं तर पुन्हा त्याच योनीला जाणं ना. मग आपलं भाग्य चांगलं आहे का आपल्याला ते मिळालं ना. आता एक श्वास खाली नाही जाऊ द्यायचा. ज्याचा श्वासाचा परिचारो, निमिष निमिषाचा व्यापारो, माझे निज सुख साचारो, ते त्याची घर बांधिले. कुठं नाही तो आपण घेतलेला श्वास? कुठं नाही? सगळ्या ठिकाणी. मग देव कुठं नाही? फक्त आवरण दूर करायचं. काय सांगितलंय? जे सर्वत्र सर्व देही, सगळ्या देहामध्ये मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंतच्या ज्यांनी ज्यांनी देह धारण केला, वृक्षासन, वनस्पती आसन, फुलाचा आसन, काट्याचा आसन, कशाचं का आसन, आपण जर देह धारण केला त्यांचा देह तसा आहे, आपला देह असा आहे. कुत्र्या मांजराचा आडवा आहे, नागताड्याचा वाकड तिकडं आहे, पण देहच आहे ना तो त्यांचा. पण जे सर्वत्र सर्व देही, सर्व देहामध्ये जे चैतन्य आहे त्याची ओळख आता झाली सद्गुरूच्या कृपेनं. त्याला विसरायचं, त्या चैतन्याकडे सतत लक्ष राहायचं. बघा ते येतंय जातंय आजपाजपणे. उलट प्राणाचा तिथे या मनाचा निर्धार असे, मनाचा निश्चय पक्का करायचा. मी देह नसून मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. काय सांगितलं? लोळ तू तेजाचा छावा चैतन्याचा. आपण चैतन्य रूप आहोत, पूर्ण आपण आहोत. आपल्या सद्गुरूनं जे ज्ञान दिलं, जे नाम दिलं आपल्याला, ते नाम परिपूर्ण आहे. फक्त आपला मैला दूर करायचा, अज्ञान दूर करायचं. मी देह नावाचं जे अज्ञान आहे ते दूर करत चालायचं. जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाकडे दुःख आपलं नाही आणि येणाऱ्या सुखाकडे सुख आपलं नाही. त्याच्याकडे लक्ष, दृष्टिकोन बदलून टाकायचा. येणाऱ्या सुख दुःखाकडे, म्हणजे त्रास नाही होणार. आनंदी राहायचं जीवनामध्ये. थोडे दिवस राहायचं पण चांगलं राहायचं. आपण काय म्हणतो, लई बघून वर भाजी करण्यापेक्षा थोडीच करायची पण चांगली कर, चवदार लागली पाहिजे की नाही. तसं आहे, जास्त दिवस जगण्यापेक्षा थोडं दिवस जगायचं पण आनंदानं सुखानं जीवन जगायचं. नामस्मरण आपल्याला मिळालं ना, ही माया आहे. हे सगळं प्रभूनं माया निर्माण केलेली आहे आणि त्या मायेमध्ये तो इतका लिप्त झालेला आहे, इतका रत आहे. बघा ना, मी नसे असा कौन ठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न दे, सुईर टोक रोवाव इतकी सुद्धा जागा खाली नाही. इतकं तो भरलेला आहे, भरला घनदाट हरिदिशे.
इतका दाट भरलेला आहे तो. आपल्याला कळतं का मग तो? या नामानं काय कर, चिंतन कशासाठी करायचं आपल्याला? दिवसभर आपल्यामध्ये आवरण येत आहे, चिंतनात बसलं सर्व डोळ्या पुढे येत आहे. राहील वावर डोळ्या पुढे येत आहे, राहील वाप डोळ्या पुढे येत आहे का नाही? येतं का नाही? त्या मनाला लोक काय म्हणते, काय खरंय का महाराज टायमाला आलं बस झालं. मग महाराजच्या टायमाला आलं तर मग आयुष्यभर का येईन ते? आयुष्यभर केलं तर महाराजच्या टायमाला येईल, नाही तर महाराजच्या टायमाला आधी व्याधी इतक्या लागत त्या माणसाला, इतका त्रास होतो, कारण त्याला समोर यम दिसत असत. आणि त्या यमामुळं त्याला इतकी भीती वाटते त्या गोष्टीची त्या जीवाला. कारण मी जसं एखाद्या लेकराला बापानं काम सांगितलंय, भाऊ स्टेशनला चालला ना, एवढ्या वस्तू घेऊन ये. मग त्यानं पैसे खिशात घातले, पिशी घेतली, गाडीला किक मारली, स्टेशन मध्ये गेला. गेल्यानंतर मित्र भेटले, मस्तपैकी खाल्लं पिल्लं, पैसे खर्चून टाकले. आता घरी यायचं ना, काय स्टेशन मध्ये थोडी राहता येईल. खिशातले पैसे संपले, मग अरे आपल्याला सांगितलं त्या वस्तू, आता तर पैसे संपले, काय करायचं? घरी तो ज्यावेळेस येतो, मग सांगा बरं, वडील विचारणार नाही त्याला, भाऊ तुला काय पाटील होत? जर ते नाही आणलं तर वडील विचारतात, तसा भगवान परमात्मा विचारणार आहे आपल्याला, तुला या सृष्टीमध्ये मी पाठवलं, मनुष्य जन्मामध्ये पाठवलं, चांगला संत जीवनामध्ये आला, साधू संताचा मार्ग जीवनात आला, येऊन काय केलं? अजून साधं कायला वाटत आहे आमचं चांगलं व्हावं. मग आता कोणतं वाईट आहे आपलं वालं? सगळ्याच चांगलंच आहे. मला ज्या ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये नाम आलंय, विचार करा, त्या दिवसापासून दुःख नावाची गोष्ट जीवनामध्ये राहिली नाही. किती उपकार साधू संतांचे आपल्यावर असतात. केले उपकार सांगू मी काय बाप न करी, ऐसी माय धर्मी त्यांच्या दी केले पाय दिले, अक्षय अभय दान गा. ह्या जडाची माया आपल्याला कमी करायची. हे जड आहे, ही माया आहे, ही माझं ते माझं ते माझं ते माझं, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, तो संन्याशी जाण पार्था निरंतर. मी आणि माझी आठवण विसरल्यामुळं काय झालंय? मी कोण हे तर कळालं की नाही आता आपल्याला? आपण सकाराम तुकाराम नाही, आपण शुद्ध आत्मा आहोत. जी आपण घेतोय, जी आपण सोडतोय, ती गोष्ट आपण त्याच्या संग एकरूप व्हायचं. नामस्मरण करता 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 देहाचा विसर पडायला पाहिजे, बाहेरचं ऐकू नाही यायला पाहिजे. जे ऐकू येत आहे ना, त्या कानाला सांगितलं पाहिजे. जे कोण ऐकतंय, कान ऐकते का? कान ऐकते का? कानामध्ये जी एखादी शक्ती आहे ती ऐकते, कान नाही ऐकत. कान तर तशीच, काही कान असून ऐकू येत नाही. मग कान तर आहे त्याला. तुम्ही आम्ही ज्याला कान म्हणतो ते कान हे कातड आहे, याच्यामध्ये कोणीतरी ऐकतय मधी. मग जे ऐकतय तो देवी, त्याला सांगायचंय मधी. जे पाहतात ना ते डोळे, जे तुम्ही आम्ही पाहू राहिलो ना, जे डोळे, बरं आपलं मन असं आहे, जे पाहिले तेच दिसत का नाही? आपल्या घरामध्ये ज्या वस्तू त्याच दिसतील ना आपल्याला. आपल्याला आता एखाद्याला आमच्या घरात काय ठेवेल तुम्हाला काही माहिती का? ते पाहिलंच नाही, ते डोळ्यापुढे येईल का? तसं मन आहे. मनानं जे पाहिलेलं आहे ते डोळ्यापुढे येत आहे. मनानं जे पाहिलं नाही ते कधीच येत नाही. पण ज्यावेळेस मनाचा लय होतो, चिंतन करता 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 आसवायसा कोठे आठवची नाही, मी कुठं बसलेलो याची आठवण नाही, मी काय करतो याची आठवण नाही, मी श्वास घेतो याची पण आठवण. आपण श्वास घेतो का? कोणाची शक्तीने घेतल्या जातो. वाढायला जी ताकद लागते ती कोणाची? आपली का? लक्ष देऊ राहिलं तुमच्या मी काय बोल राहिलो? ज्या शक्तीनं मी श्वास घेतोय ती शक्ती मी ओळखली का? ती ओळखायची, तो मी. नाम त्याचं साधन आहे, नाम साधन आहे. आणि त्या नामाला पकडून श्वासोश्वासे मारू हाका येत होतील चुका म्हणून या. प्रत्येक श्वासाला काऊन हाक मारायची त्याला? नामाना. कारण त्याला जाणीव झाली पाहिजे मनाला, अरे तू ती गोष्ट आहे, मी ती गोष्ट आहे, आणि ती परिपूर्ण आहे. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाना.
त्याला त्या चैतन्याला आपल्याला जाणायचं. दुःख दुःख सुख हे कर्माच्या आधी. मागच्या जन्मातले कर्म आपल्याला माहित नाही. माहिती का? मागच्या जन्माचे पाप आपल्याला माहिती का? काहीच माहित नाही मागच्या जन्माचं. मग ते माहित नाही, मग ते भोगावं लागणार का नाही? पण भोगत असताना एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. ज्यावेळेस नामाचं चिंतन केलं जातं, देहाचा विसर पडेपर्यंत करायचं. काही गोष्टी आपण ज्या 4 सप्ताह घेतल्या ना त्या पाळायच्या. त्याच्यात चूक जर झाली तर आपल्याला अनुभवाला येत नाही बरं, नामाचा अनुभव येत नाही बरं. देव सांगतो सडेल गोष्ट जर तुला सुटत नाही तर ब्रह्मप्राप्ती कधी होईल? सडेल गोष्ट आहे की नाही ती? काय लगी त्याच्यात लय ताकद येते का? ते लय ताण लाडू भूक लाडू आहे कधी? देव म्हणतो तुला सामान्य सामान्य गोष्ट आहे, त्यांना आणखी तुझ्या देहाला त्रास होईल. काही काहीला चिंतन करता करता ज्यावेळेस आपण चिंतनाला श्वास घेतो ना त्यावेळेस ठसका येतो बा मध्ये मध्ये. ज्यावेळेस तुम्ही गुरुपौर्णिमेला पुण्यतिथीला कुठं आले, सामूहिक चिंतनाला बसले, आपल्या शेजारी एखादा साधक बसलेला असतो आणि त्या साधकाला ठसका येतोय मध्ये, समजून चालायचं याचा आज उत्तम सुटली नाही. नाही काय आणखी खाली येऊन बोलू, नामदेव महाराजांच्या भाषेत बोलू. राग नका येऊ देऊ बरं, आपण देव व्हायला निघालो. नामानं देव होता येत आहे. माझ्या सद्गुरु मारुती बाबांचे उपकार बरं. आपल्याला देव व्हायचंय बाबा. हे संसार सारड्या संसारात काय बसून बसलात, भाग्य चांगलं आपल्यापर्यंत ती परंपरा आली. नाही तर लोक चालले गाड्या करू करू गुरु करायला, पण त्याला जो त्याच्याकडून काही सापडा बरं. काही ना 25-25-30 वर्ष झाले गुरु करू, पण गुरु तसेच इजेल आणि शिष्य त्याच्याहून इजेल. बघा तुम्ही, नामदेव महाराज सांगतात ज्यानं तंबाखू गुटखा खाल्ला ना त्यानं आपल्या माऊलीचा म्हणजे धर्मपत्नीचा विटाळ खाल्ला. इतकं खाली येऊन नामदेव महाराज बोलले. नाव अरे हरी मुखे मना सांगितलं ना. मग का तुम्ही नको त्या गोष्टी करतात? आणि मग भाऊ चिंतनच लागत नाही, काय करा मग? बसावं वाटत नाही. म्हणजे कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं असेल, बसावं सुद्धा वाटत नाही. काही काही साधकाला नामचिंतनाला बसलो का भाऊ लय आळस येतो, लय जांभळ्या त्या, लय अंगोडून येत. अरे कोट जन्माचं कर्म आडवं येतंय बरं. त्याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे साधकाला. ते चैतन्य प्रकट करण्याकरताची रीती नामस्मरण. संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. ज्या रीतीनं सांगितलं त्या रीतीनं करायचं, त्या रीतीनं आकळायचा. बघा कोट जन्माचं कर्म वाटी लागून जाईल, कोट जन्माचं पाप निघून जाईल. इतकं सोपं साधन आहे. आणि जसं जसं आता बघा आपल्या नामाचा परिणाम काय, जसं जसं आपण चिंतन करायला लागलो तसं तसं चेहरा प्रसन्न होतो, नाकाचा शेंडा सत्ता जेलेदार होतो. बघा तुम्ही आता अख्खं चैतन्य त्याच्यामध्ये स्थिर होत चालतंय. मी एका ठिकाणी असं कीर्तनाला गेलो. माझ्या कीर्तनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याचं कीर्तन होतं काल्याचं, ते मुक्कामीच येल होत. आता माझं कीर्तनाला मी गेलो, त्याला गाडी जम घेऊन आली. त्या महाराजला गाडी घेऊन आली. मी माझं कीर्तन चालू होते. आलं मग ते जसं बसले कीर्तन बिर्तन आपलं झालं. मी गेलो, जेवायची व्यवस्था होती ज्यांच्या घरी त्याच्याकडे गेलो. ती महाराज काय सांगते मला, ते महाराज म्हणते तुम्ही लय कोट्यावधी जन्माचे भाग्यवान माणसं. म्हणजे भानगड काय झाली तुम्हाला? नाही म्हणे कीर्तन लय पॉवरफुल झालं म्हणजे तुमचं. तुम्हाला सांगणार बरं का, काल्याचं कीर्तन करणार मला म्हणतो, पण तुमच्यामध्ये तुमच्या सद्गुरूंना लय मोठी गोष्ट दिलेली. तुमचं जे चैतन्य आहे ना ते चैतन्य कमी होत नाही. ते मला तुमच्यामध्ये तुकोबाराय दिसत होते. त्यो सांगू राहिला बाजारू महाराज सांगतोय तुमच्यामध्ये मला तुकोबाराय दिसत होते. कारण काय, हे आपल्या मारुती बाबाचे उपकार आहे बरं का. तुमचे आमचे जे चेहरे प्रसन्न आहे ना याला कारण आपल्या घरामध्ये नाम येणं शक्यच नाही दादा भाऊ. पण तुम्ही कोट जन्माच्या गोष्टीला अक्का वाट लावली बरं का. हा नाही शक्य नाही योग्यताई, एवढं सोपच नव्हतं इकडे येणं. नाही 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 नाही, पण भाग्य तुमचं थोर आहे का तुम्ही त्या गोष्टीला पात्र झालात. तुमच्यामुळं पूर्ण कुटुंबात नामाला योग्यताई. पहिल्या तुम्ही तयार झालात, मग तुमच्यामुळं दादा भाऊ झाले, अक्का झाल्या, सगळ्या झाल्या घरामध्ये. पण फार मोठ्या
जी गोष्ट होती प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये फार मोठी प्रसंग आहे, पण त्या प्रसंगात नामचा अर्थ आहे. आपल्याला कळत नाही, सद्गुरूचं महत्व कळत नाही, नामाचं महत्व कळत नाही. पण असे कितीतरी साधकाच्या जीवनामध्ये भयानक प्रसंग उभा झाले, पण त्या प्रसंगामध्ये ऐशी कृपाळू कोण माझ्या विठाई वाचून, कोण आहे त्या पांडुरंगाशिवाय? नाही, आई वडील सुद्धा हे उपकार करू शकत नाही. करू शकता? सांगा, करू शकता? मला ज्यावेळेस यम यातना लागते, ज्यावेळेस मी पडलेला असतो, ज्यावेळेस अति दुःख या जीवाला होत असतात, तिथं कोणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. किती प्रसंग कठीण येऊ द्या जीवनामध्ये, किती भयानक प्रसंग येऊ द्या, त्या स्थितीला, त्या वेळेला नाम आणि सद्गुरु आपल्या जवळ असतात. फक्त विश्वास नामावरचा कमी होऊन नाही द्यायचा, नामावरची श्रद्धा कमी होऊन नका देऊ. अशक्य गोष्टी नामानं शक्य होतात. अगदी जीवा जाणताही जा, भाऊ आले वाटतं नाही, थंडी वाजून बाहेर जा 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 ताई जा जा. मग नामाला विसरू नका. पण मस्त जीवाला पकडून करा, नारळ घेऊन जा तुमचं. हा, काय अडचण नाही, ते सांगतील तुम्हाला. ते नारळ घ्या तुमचं, नारळ घ्या जा. अगदी जीवाला पकडून हळूहळू अन्न श्वासाकडे लक्ष द्यायचं, नका की नाम येतच त्याच्यात. हा जा. जया करिता घातो नाही. आपल्या श्वासाचा कधी घात होईल का? इकडे लक्ष. आपल्या श्वासाचा कधी घात होईल का? देहाचा होऊ शकतो, जा द्या. देह ज्याचा आहे तो कधीतरी कोणाच्या तरी निमित्ताने घेऊन जाईल, बरोबर? देह ज्याचा आहे तो कोणाच्याही निमित्तानं, कशाच्याही निमित्ताने घेऊन जाईल. बिबट्यान धरलं असन, अटॅक येऊन गेला असन, कोणी कशाने गेला असन, कोणी कशाने गेला असन, ते देह ज्याचा आहे तो घेऊन जाईल. तो निमित्त लावीन कशाला? पण माझा घात होईल का? सांगा. आपल्या श्वासाचा घात होऊ शकतो का? जे गीता सांगते, जे ज्ञानोबराय सांगतात, नैनन छिन्नंती शस्त्रानी नैनंद अति पावका. आपल्या श्वासाला आता जर तलवार काढली, कापला तर श्वास कापन का? आता पोरांनी शिकुटी केली, तिथे बसलो, मग आपला श्वास जळाला का? तो जळत नाही, तो पाण्यानं भिजत नाही, तो अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा वाळू शकत नाही, सूर्य तापू शकत नाही. श्वास कालही होता, आजही येऊन उद्याही राहणार आहे. ती गोष्ट आपण त्याला नाम म्हणतात. फक्त आपला बुद्धीचा निश्चय होऊ नाही राहिला. आता नाम आपल्या जवळ आलं, पण हाच देव वाटत नाही. अजून काही आपल्याला अवघड होतं. मग बोललं का, समजा आपण इथून चाललोच गावातून, बोलल्याच्या नादामध्ये देवीचं दर्शन नाही घेतलं, तसंच पुढे निघलो आपण, पुला खाली गेला का मग ध्यान येतं, अरे आपण देवी दर्शन नाही घेतलं, त्याची खंत नाही वाटत, ती नाही घेतली देवी. सर्वत्र ठिकाणी, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सगळीकडे देव आहे, पण हे सगळे लोक जाणू शकत नाही. दुर्ळा, अगदी दुर्मिळ माणूस त्या गोष्टीला जाणू शकतो, त्याचा घात होत नाही. आपला कधीच नाश होऊ शकत नमे भक्ती प्रणश्यती. भगवान गीतेमध्ये सांगतो, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. भक्त म्हणजे कोणाचा? जो त्या श्वासापासून, त्या नामापासून वेगळा नाही, त्याचा कधी नाश होऊ शकत. बुद्धीला, मनाला ती सतत सांगितलं पाहिजे. मन संकल्प विकल्प करत, बुद्धी तर्क वितर्क करते, चित्तामध्ये संशय निर्माण होतो. ती गोष्ट व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सांगितलं पाहिजे, तू जी गोष्ट आहे ती सत्यच आहे. हे काही कल्प गेल्यानं हा देव संपन का? आपला श्वास संपन का? आपण संपून जाऊ, पण श्वास संपणार नाही. बरं, ती गोष्ट आपल्या पुरती का? विश्वात्मक आहे का नाही? ज्ञानोबराय सांगतात, आता विश्वात्मकी देवी येणे वाघ यज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावी पसावी. हे विश्वात्मक भगवंताला मागणी मागताय. तो भगवान परमात्मा सर्वत्र आहे, तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्हाला सत्कर्माचं सारं सांगेल, असं करा, तसं करा, ध्यान करा, धर्म करा, शांत्या करा, काय काय करा, नाना राडे सांगते. पण त्याच्यातून सत्कर्म तयार होतं, पुण्य तयार होतं, पण उद्धार नाही होऊ शकत. उद्धाराचं साधन ज्ञानोबराय सांगतात,
सद्गुरूंकडे आहे, संतांजवळ आहे, ती गोष्ट आपल्याला मिळाली. त्या नामाला विसरायचं नाही. जीवाला पकडून करा, ते चैतन्य एक आहे. मग आता सगळ्यामध्ये जर तोच आत्मा आहे, मग राग कोणाचा, द्वेष कोणाचा, तिरस्कार कोणाचा, मत्सर कोणाचा? कुणाचाच नाही करायचा. साधकांना तरी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण भगवान परमात्मा इतका घनदाट भरलेला आहे ना. होतंय आपल्याला, आपण काय होतंय, आपल्याला एकमेकाची प्रकृती असल्यामुळं पूर्वग्रह दिसतात. काही काही गुरुच बिदोष दिसतो. काय सांगा तुम्हाला, गुरु सुद्धा गुरुला जय हरी घालायला मागे लोक जगात. इतकी अवघड परिस्थिती आहे. कर्म इतकं विचित्र आहे. का? मनाचा निश्चय नाही झाला, बुद्धीचा निश्चय नाही झाला का? आणि चिंतन करत असताना मागच्या गोष्टी आठवण ठेवायच्या. आपण कसं जगत होतो, कशी परिस्थिती आपली होती, आणि आता आपण कशी आहोत. ते पिक्चर वाले सांगतात ना, कसं काय होता असं तू, काय झाला असं तू, काय होतो आपण, काय झालो आपण, देव होत चाललो आपण. आता हळूहळू आपली वृत्ती प्रभूकडे चालली. प्रपंचात थोडंफार कमी होतंय, त्याची काही चिंता करायची नाही. प्रपंचात किती जरी असलं तर कमीच पडत आहे. टाटा बिर्ला सुद्धा दुखी, त्याच्याजवळ कोटी नाही तरी ते दुखी. आपण काय चिंता करायची कोणत्या गोष्टीची? बरं, आता आपण याच्यात काही बदल करू शकतो का? आतापर्यंत तर काही झालंच नाही, तो पुढे तरी काय होणार? पण बुद्धीचा निश्चय पक्का करायचा का तो भगवान परमात्मा मला सांभाळतोय, तो भगवान परमात्मा माझं रक्षण करतोय, सद्गुरुनाथ माझे रक्षण करताय. त्याला अनन्य व्हायचं, नामाला विसरायचं नाही. जीवाला पकडून नामस्मरण करा. अगदी नामाला इतका सोपा मार्ग जगात कुठंच नाही, कुठंच नाही. दुसऱ्या मार्गाला तरी कामधंदे सोडून जावं लागत आहे. आता मला इथून जरी येरूळ दर्शनाला जायचं म्हणल्यानंतर कामधंदे सोडून जावं लागेल का नाही? एसटी वाला मागायचं वही का फुकट न्यायला, पैसे तर द्यावं लागेल का नाही? एवढं करून तिथं नंबर लावा लागेल का नाही? कोणी म्हणून का नाही हा महाराज याला डायरेक्ट जाऊ द्या, नाही. लाईनीना 7 तास उभा राहून दर्शन घेतले आम्ही एकदा. ती काय महाराज म्हणून काय तिकडे काय ते काही मात सबसिडी थोडी. मग एवढा त्रास सहन करता 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 त्या देवाला जावं लागतंय. हा देव करायला तुम्हाला काही त्रास आहे का? मला सांगा ना तुम्ही. कुठे जायचंय का? कुठे यायचंय का? बरं, लोकल सुतूक पडलं का लगेच देव देव बन. घरात कोणी लेकरू जन्माला आलं का देव देव बन. हे देवाचे देव 8-15 दिवस तशीच राहते बेगर आंघोळीची. मग आपला देव किती सोपा आहे, सहज करता येते. त्याला तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. चालता बोलता त्याला आंघोळ घालायची, तोच आपल्याला आंघोळ घालितो. आपण काय त्याला आंघोळ घालायचं? मला सांगा, पाणी कोणा निर्माण केलंय? त्यानं निर्माण केलंय. सृष्टीमध्ये हवा कोणा निर्माण केली? त्यानं निर्माण केली ना. आपण म्हणलो होतो का मला आता श्वास घ्यावा लागणार, तो हवा निर्माण कर म्हणून? नाही ना. न सांगता हे सगळं त्या प्रभूनं निर्माण केलेलं आहे. त्या भगवंताला आपल्याला जाणून घ्यायचं. ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही ओळखली, त्याला आपल्याला ओळखीचं करायचं. जीवाला पकडून करायचं. असं महिन्यातून आपण एकत्र या जाऊ, आपले आपले मस्त शिदुऱ्या घेऊन या जाऊ, मस्त खेळेमिळे ना गोपाळकाला होतो. 4 गोष्टी एकमेकाच्या, आणि चिंतन केल्यानंतर अनुभव येतो. नामस्मरण केलं का स्मरण होतं. 101% स्मरण होतं. नामस्मरण केलं तर गुरुचं बी आठवण येत नाही आणि नामाची बी आठवण येत नाही. मला एका साधकाचा फोन, मी शेलून कार्यक्रमावर येत होतो. 12:30 वाजायला त्याला सुधारली. रात्रीच्या, दिवसाच्या नाही, रात्रीच्या. मी गाडीत बसेल होतो. मी माझं काय आपल्या आपल्या नादात राहतो. आम्ही तुम्हाला सांगू राहिलो, आम्ही नाही करत. आम्हाला एक अखंड त्या नामावर राहता येत आहे. पुढं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे पुढं परमार्थ, का आपण सतत त्याच्यातच राहतो. मग मी त्याच्या बेल वाजल्या उचलला. ते म्हणे बापरे भाऊ तुम्ही जागे आहे का? म्हणजे मी झोपेलच कधी. बोल म्हणलं काय म्हणे. हो मला अर्ध्या तासापासून मी चिंतन, म्हणजे झोप आहे ना म्हणून मी चिंतनाला बसलो म्हणे. पण चिंतनाला बसल्यामुळे मला असं बसू द्याय ना म्हणे, का मला तुम्हाला कधी भेटन असं मला वाटायला लागलं. म्हणलं आता रात्री येतो काय 12:30. म्हटलं मी तुला भेटायला येत नाही, मी रेल्वेत आहे, मी रेल्वेनं येतोय.
लागलं ना रडायला. कशामुळं? नामस्मरण चालू असणार. जया ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा, निवृत्तीच्या रत्याला साधकाला कधी आठवणी सांगता येत नाही. नाही नाही, बाराती येऊ शकते, दिवसा येऊ शकते, कधी येऊ शकते. एक साधक ड्रायव्हर आहे आपला, तेच पाईपलाईन खणायचं काम चालू होतं. जेसीबी ड्रायव्हर आहे ते बिचारे. जीवनामध्ये पहिल्यांदा इतका भाव प्रकट झाला जेसीबी चालवता चालवता. मग तो चिंतनाला बसेल होता का तिथं? नाही. इतका भाव प्रकट झाला, इतका भयानक भाव प्रकट झाला, त्यानं ते जेसीबीचे दार बंद केले आणि मध्येच मोठमोठ्यानं रडत होता. मग रडता 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 परिपूर्ण भाव त्यानं ते बंदच केलं. कोणीच नाही आलं त्या वेळेत त्याच्या. जेव्हा नाम घेतलंय तेव्हापासून भाव प्रकट नाही झाला. आणि त्या दिवशी एकाएकी भाव प्रकट झाला. त्याने आपल्या त्याच्या साधकाला सांगितलं गावातल्या, आज जिठोबाचं कीर्तन असं आपल्याला तिकडे जायचं. काय भानगड जाईल? काहीच भानगड नाही, पण जायचं. डोळ्यातून अश्रुधारा येऊ राहिले. पटापटा ते भाऊला बोलायला सुधारणं त्याला. आणि संध्याकाळी माझं कीर्तन होतं. ते दोघं तिथं आले. म्हणलं, बापा तुम्ही कशाला आले इकडे? नाही म्हणतो, आज जो भाव प्रकट झाला, असा जे भाव चिंतनामध्ये प्रकट होतात ना, ते सांभाळून ठेवायचे. एक तर अनुभूती माणसाला विचारा, नाहीतर आम्हाला विचार, हरकत नाही, कुणालाही विचार, पण अनुभव संपन्न माणसाला विचारलं पाहिजे. ते साठवून ठेवायचे, कारण ते पुढच्या चिंतनाला उपयोगी पडत असतात. जसं जसं आपण चिंतन करू तसं तसं देहाचा विसर पडतो. मी देह नाही, देह नव्हे मी सरे, उरला उरे विठ्ठल. देहाची भ्रांती घालायची आपल्याला नामानं. मी देह नावाचं जे अज्ञान आहे ना, नामानं घालायचं. जसं जसं तुम्ही नामस्मरण करशाल तसं तसं बाहेरचं ऐकणं बंद करायचं. बाहेरचं पानं, डोळे बंद जरी असले तर बाहेर पाहतात ते. डोळे बंद जरी असले तरी ते पाहतात. त्याला सांगायचं तुला ते नाही पाहायचं, आता तुला हे पाहायचं. जे सद्गुरूंना सांगितलंय ना, त्याला आज चिंतनाला बसल्यानंतर बुबुळ हलवून नाही द्यायची इकडे तिकडे, स्थिर ठेवायचे दोन्ही भावाच्या मध्ये. आपलं आपलं नामाचं चिंतन करायचं. चिंतन करत असताना कुठे जर अडचण निर्माण झाली, चिंतन लागायला नाही लागलं, नको ते विकल्प डोळ्यापुढे यायला लागले, तर त्यावेळेस सद्गुरूचं स्मरण करायचं. सांगायचं, हे सद्गुरू राया, अरे अनंत जन्मापासून आम्ही फिरत आलो रे, फिरत काय भटकत भटकत आलो चरणी देथारा भगवंता. अरे अनंत जन्मापासून, अनंत युगापासून आम्ही फिरत फिरत येतोय. आमच्यावर परिपूर्ण कृपा करा. आता आमचे काय असेल दशेल, घडू नाही घडले देवा पूर्व जीवनात, सर्व पाप धुतले गेले आजा सवांत. नेत्रातून अश्रुधारा व्हायला पाहिजे. चिंतनातून असा भाव तयार व्हायला पाहिजे. चिंतनात आपण बसलो ना, ऑटोमॅटिक डोळ्यातून अश्रुधारा यायलाच पाहिजे. ज्या दिवशी अश्रुधारा आपल्या नेत्रातून व्हायला, हा शेवटचा भाव आहे. नेत्री अश्रूचे आधारा, कुठे रोमांच शरीर अंगाला काठी यायला लागले. चिंतनात बसल्या बसल्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागले की समजून घ्यायचं आपलं पुण्य फळाला आलं. सद्गुरूची कृपा होऊ राहिली, सद्गुरू जवळच बसलेली, एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. ज्या दिवशी नेत्रातून अश्रूची धारा यायला लागली, त्या दिवशीचा परमार्थ फळाला आला. हो, आणि इथपर्यंत आपल्याला करायचं. ध्येयवादी जीवनाची हीच अंतिम कामना. कर्म हे निष्काम व्हावे. निष्काम भावनेतून संसार करायचा. लेकरांची सेवा असेल, घरच्यांचा असेल, शेतीबाडी असेल, जे कर्म आपल्या वाट्याला आलं ना, ते अगदी प्रेमानं आवडीनं करायचं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. हो, अगदी जीवाला पकडून आवडीनं करा. काही काही गोष्टी आपल्याला कळतात, चुकतात, पण त्या सुधारायचा प्रयत्न करा. आपल्याला ब्रह्म व्हायचंय. तुम्हाला आत्यंतिक सुखाला पात्र व्हायचं की नाही? दुःखच नाही जीवनामध्ये. अशा सुखात जीवाला जर पात्र व्हायचं असेल ना, तर जे वर्म सांगितल्या जातात ना, ते पाळायचे. आणि नामस्मरण चालता बोलता उठता बसता तर करायचंच दिवसभर. तुम्ही 23 घंटे 59 मिनिटं काय करतात? तुमचं मन कुठं गुंतलेलं आहे ते 1 मिनिटावर अवलंबून आहे तुमचं चिंतन. 1 मिनिट चिंतन लागलं समजून घ्यायचं, तुम्ही 23 तास 59 मिनिटं व्यवस्थित विचार केला. चांगला विचार डोक्यात येऊन द्यायचा, वाईट विचार नाही येऊ द्यायचा. आज ती माऊली येऊन बसली, आज कल्पापर्यंत ते नाही जमू शकत. ब्रह्मनाम किती सोपं आहे, तरी मुखातून काय येत नाही. ताई विचार करा बरं, तुम्ही बसा बघा बरं, बारीक विचार करा. का नाही येऊ शकत? काही संस्कृत आहे का? काही संस्कृत आहे? मराठी भाषेत
मराठी किती पाडा, जर भांडणं झाली तर किती पटापटा शाळा द्या, इतक्या अवघड द्या त्या का कोणत्या अगदी. आता मला बोलत नाही, आपण व्यासपीठात रेकॉर्डिंग म्हणजे तिथं शिकवल्या जातं का, ते कसं येतं. आणि ब्रह्मनाम किती सोपं असताना सुद्धा काय येत नाही, जन्माचं कर्म आडवं. या माऊलीचं काहीतरी भाग्य नाही येऊ शकत नाही हो. किती सद्गुरू किती कृपा करतात बघा, परंपरेची कृपा कशी असते. त्या माऊलीचा चेहराच बदललाय. तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं मला नाही माहिती. मी लय बारीक अभ्यास केला. कितीचा सहवास मिळाला, एका घंट्याच्या सहवासामध्ये त्या माऊलीचा चेहरा बदलून गेला. नाम आत गेलं का सगळं बाहेर पडतं. नाम अशी गोष्ट आहे का ते आपलं अनंत जन्मीचं दुःख विसरण्याची ताकद त्याच्यामध्ये, अनंत जन्मीचं कर्म, अनंत जन्मीचं पाप, अनंत जन्मीच्या वासना जाळण्याचं काम नाम करतंय. म्हणून जीवाला पकडून करा, नामाला विसरू नका. असंच करायचं. आपण आता महिन्यातून एकदा असं बसायचं सगळेजण. आता इथं बसलो, पुढच्या वेळेस दुसरीकडे फिरून फिरून एका ठिकाणीच खळं नसलं पाहिजे. त्याच्या मेंढ्या दुसरीकडे बसल्या म्हणजे सगळ्याला सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. मला बऱ्याच दिवसाचं असं चाललं होतं की आपण दादा भाऊ राजू काही आपण बसलेलो नव्हतं. म्हटलं मग चिंता ना होईल, त्या माध्यमातून एकत्र येईन. आणि सगळ्यांना डबे काऊन सांगितले ताई, काय झालं, गोपाल कृष्णानं एवढं सांगून आपण विषयाला पूर्णविराम दिला. काय झालं, गोपाल कृष्णानं जन्म घेतला, गोकुळामध्ये आले, मथुरेत जन्म घेतला, गोकुळात आले. आल्यानंतर काय झालं, भगवंतानं पाहिलं, अरे हे सारी सनकडी छापाची, हे बाहेर 50-50, 60-60 लिटर दूध नेऊन घालते, यायला अंगाला मास्कर नाही, भानगड काय. देवानं पाहिलंय गोपाळानं, अरे सवंगड्या हो, अरे तुम्ही दूध असून तुम्ही एवढे वाळून काऊन चालले. देवाचे तुम्ही मित्रपान कसे, पेंग्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, असे पक्कम गडी कशी सगळे असेच. देवाला वाटलं, देवाने सांगितलंय, अरे नाही म्हणे काय करावं कृष्णा, आमचं सारं दूध डेअरीला जात आहे. परिस्थिती झाली, गरिबीची परिस्थिती होती. अरे बाबा तेवढं जर गेलं अर्धा लिटर तर पैसे 2 पैसे संसाराला लागतील. हा त्यांच्या वडिलांचा, आई वडिलांचा हेतू. भगवान कृष्णाने काय केलं, ठीक आहे आपण मागणे से नाही मिळताना चिन केले नाही का. पण भगवंताला कळत नव्हतं, भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. किती? 9 लाख गायी होत्या. आणि मग किती दूध निघत असं देवाच्या घरी. मग देवाला वाटता येत नव्हतं याला अर्ध्या लिटरच्या पिशी मध्ये बांधून देता येत नव्हतं. पण नाही, देवाने सांगितलं आपण जर यायला फुकट वाटलं ना, हे आपण पहा ना 2000 नाही आले तर 3दा बँकेत जातो विचारावं. काहून? आपल्याला ती काय लागली, आशा लागली. मग ते भगवंताने सांगितलं हे बी असेच होते, हे आशेवर जगतील, याला आशेवर नाही जगू द्यायचं. म्हणून भगवंतानं काय केलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, इतकं देतो तुम्हाला, चला. मग भगवंतानं ते दही दूध चोरलं. कशा करता चोरलं, एवढ्या करतात बाबा हो तुमचं तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यांच्या आई वडिलाला समजून सांगितलं, बाबा हो ते दष्टपुष्ट झाले पाहिजे. अरे उद्याचे नागरिक आहे ना, हे दष्टपुष्ट असले तर ते काहीतरी मजा आहे. नाही तर ते जर वाळून गेले आणि तुमचं काय कामाचा तो पैसा, किती पैसा आला तुम्हाला, काय कामाचा आहे तो. ते दष्टपुष्ट झाले पाहिजे. म्हणून भगवंतानं काय केलंय, त्यांना म्हणजे लाचारी जीवन न जगवता स्वावलंबी जीवन बनवण्याकरता त्या गोष्टी केल्या. हालाकी आपल्याला कोणी आपल्या इथं बसलेले सगळे साधं सगळ्याला जीव घालू शकत नाही का, सगळ्याला घालू शकते. पण आपण जे घरी करणारच आहे का नाही, त्याच्यातलंच घेऊन येणं, याला म्हणतात यज्ञ कार्य. आपलं घरी आपण खाणारच आहे की नाही, मग तोच डबा भरायचा, बाकीच्याच करून ठेवायचं. बरं का, पुढच्या वेळेस काय करायचं, स्वयंपाक पाणी घरच्याच करून द्यायचा. आणि त्यांची जेवण, आता हे लेकर राहतात, यांचा विषय नाही राहत ना, हा त्याला झोपा येतात. त्यांना काय करायचं, जेवू खाऊ घालायचं. ज्यावेळेस भाऊ फोन करतील, दादा भाऊ तुम्हाला, किंवा नागेश भाऊ म्हणा, किंवा आपले काळे भाऊ फोन करतील तुम्हाला, आपलं चटचट चटचट आवरून घ्यायचं, स्वयंपाक पाणी करायचा, लेकरा बाळा जेवू घालायचे, पोट भर. त्यांना सांगितलं तुम्ही आराम करा, मी येते, चिंता नको. मग आपण चिंता नाही लिहायचं, आपला आपला डबा घेऊन यायचं. हे सोपं जाईल ना, धर्माचं कार्य सहज सहज होईल, सोपं होईल का नाही. असं आपण करू. म्हणून ज्ञानोबा आजच्या ओवीमध्ये काय सांगतात, जे सर्वत्र सर्व देही, प्रत्येकाच्या देहामध्ये तोच आत्मा आहे. मग मुंगी असेल, कुत्रा असेल, आपण म्हणतो ते कुत्र मला डोसलंय,
ते मागच्या जन्माचा आपण त्याला मुंडक्यावर त्याला मारेल रट्टा म्हणून रचलंय ते फुकट कसं जसं आपल्याला जे जे अडचणी तयार होतात ना एखादा बैल आपल्याला उचलून फेकीत आहे काहून मागच्या जन्माचं ऋण असत राग नाही येऊ द्यायचा त्याच्या डोक्यात ऋण निघालाच नाही 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 करून एकमेकाचा ऋण चुकाना दूध का करते तुम्हाला ते पिक्चर होता एक मराठीत मला माहित नाही जास्त पिक्चर पाहत नाही मी मलाही पाहता येत नाही त्याच्यामध्ये होतं बघा ते जसं प्राणी सुद्धा आता हे आपल्या घरी जे प्राणी ना हे मागच्या जन्माचे आपले ऋणी आहे बरं का यांनी आपल्याकडून मागच्या जन्मामध्ये कर्ज घेतलेलं आहे ते आपल्या घरी आज आलेले बरं फेडायला तसंच आहे जन्माचं म्हणून आपण प्रत्येक कोण्याही जीवाचा मत्सर नको तिरस्कार नको कुत्रा मांजर का असा ना नको तिरस्कार ठीक आहे त्यांचं कर्म त्यांना करू द्या बाबा दंदले बाबा सांगायचे विंचू सर्प साप आहे मग काय खिशात घालून येते द्यायला नाही त्याचं कर्म त्याला करू द्यायचं पण त्यांना बघा तुम्ही आता आपण शेतकरी माणसं आहे शेतात राहतो अचानक आपल्याला एखादी गोष्ट दिसते आपण त्याला मारायचं नाही त्याला नमस्कार करत ते बघा तुमच्यापासून जर नाही लांब गेलं तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र नकाती सर्पतया नामामध्ये सतत चित्तामध्ये नामस्मरण ठेवायचं सगळ्या दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करण्याचा आपल्याला थोडं सहन करावं लागतंय करत राहायचं नामामुळे आपल्याला ती सहनशीलता येते करायचा प्रयत्न करायचा अगदी खूप सुख खूप आनंद आपल्या जीवनामध्ये सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा मारुती बाबा आपल्याला देणारच त्यात काही शंका नाही नामाला विसरू नका झालेल बाबा पुष्प सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो ते चुकला असेल बुद्धीचा माझा अज्ञान आहे जे योग्य आहे ते कुठंतरी झाडं लावले त्याला पाणी घालणं गरजेचं आहे म्हणून या माध्यमातून वर्षात एक महिन्यातून एकदा आपण बसायचो महिन्यातून एकदा पलटून 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 सगळ्याच्या तिकडं जायचं आणि ज्याच्या घरी त्यांना लगेच राडा लावायचा नाही बरं नाही तर मग आपल्याकडे येऊच राहिले बाबा मग नाही तसं नाही तुम्ही जे करतात ना तुमच्या करता ते तुमचं तुमचं करतच राहायचं जास्त घेऊन यायचं का नाही सोपं होईल ना ते चालेल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान